खराच्या औषधामुळे अनेकांना बरं वाटतं असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना लगावलाय। 1.5-2 वर्षांपूर्वी आपल्याला गळ्याची समस्या होती, घशाची समस्या होती आणि जैन मुनींनी प्रार्थना केल्यानं घसा बरा झाला असा अजब दावा रितू तावडे यांनी केला होता आणि त्यावर राऊतांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान राऊतांच्या या टीकेनंतर रितू तावडे संतप्त झाल्या। महिलांबद्दल बोलण्याची ही कोणती पद्धत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत राऊतांवर टीकेची झोड उठवली। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी। मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी। की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं। हा ज्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या औषधाचा प्रश्न आहे। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुण अवयवाला गुण असतो। ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात। तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं। मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी। त्यांना काय उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या। तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते।